आता थोडं पुढे जाऊया. पाया भक्कम झाल्यानंतर त्यावर 90% इमारत कशी उभी करायची? कारण 90%पेक्षा जास्त गुण मिळवण्याचे स्वप्न तर बरेच विद्यार्थी पाहतात. हो, पण पाथफाइंडर टीम सांगते की त्याची तयारी शेवटच्या महिन्यात करून चालत नाही. ती अगदी पहिल्या दिवसापासूनच करावी लागते. राईट. आणि इथे स्रोतामध्ये कॉन्सेप्ट दिली आहे सेम डे रिव्हिजन. पण मला सांगा, जे आज शाळेत शिकवलंय ते आजच वाचल्याने असं काय विशेष घडणार आहे? म्हणजे रविवारी निवांत वाचलं तर चालणार नाही का? अरे, इथेच विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक होते. आणि यामागे खूप मोठं वैज्ञानिक कारण आहे. मानसशास्त्रामध्ये एबिंगॉस फॉगेटिंग कर्व्ह नावाची एक संकल्पना आहे. अच्छा. हो, या सिद्धांतानुसार मानवी मेंदू नवीन शिकलेली माहिती अगदी 24 तासांच्या आत तब्बल 60 ते 70% विसरून जातो. बापरे. म्हणजे शाळेत सकाळी 10 वाजता जे शिकवलंय ते रात्रीपर्यंत निम्म्याहून अधिक गायब झालेलं असतं. होय, कारण आपला मेंदू ही माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये साठवतो. मेंदूला वाटतं की ही माहिती जास्त महत्वाची नाही, त्यामुळे तो ती आपोआप डिलीट करायला लागतो. पण जेव्हा त्याच दिवशी घरी येऊन तीच माहिती पुन्हा वाचली जाते, तेव्हा मेंदूला एक न्यूरोलॉजिकल सिग्नल मिळतो की ही माहिती महत्वाची आहे, ती डिलीट करू नकोस. वा. या सेम डे रिव्हिजनमुळे न्यूरल पाथवेज मजबूत होतात आणि ती माहिती शॉर्ट टर्ममधून लाँग टर्म मेमरीमध्ये ट्रान्सफर होते. त्यामुळे रविवारी वाचण्यापेक्षा त्याच दिवशी वाचणे हा केवळ एक चांगला नियम नसून ती मेंदूची गरज आहे. हे खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे नुसती मेहनत करून उपयोग नाही, तर ती मेंदूच्या कार्यपद्धतीनुसार केली पाहिजे. आणि त्यासोबतच आठवडाभरानंतर टेस्ट देणे आणि लिखाणाचा सराव सुरू ठेवणे हे सुद्धा ह्याच प्रक्रियेचा भाग असावे. अगदी बरोबर. पण या सगळ्या माहितीमध्ये मला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा भावला, तो म्हणजे टॉपर हा जन्मजात नसतो, तर तो त्याच्या रोजच्या सवयींमुळे टॉपर बनतो. हा विचार खूप प्रेरणादायी आहे. खरोखरच हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनातील बुद्धिमत्तेचा गैरसमज दूर करतो. बऱ्याचदा असं वाटतं की जे 90% मिळवतात त्यांच्याकडे काहीतरी सुपर पॉवर असते. पण सत्य हे आहे की त्यांच्याकडे सुपर पॉवर नसून एक भक्कम सिस्टीम असते. राईट. म्हणजे त्यांना कंटाळा आला तरी ते ठरलेल्या वेळी अभ्यासाला बसतातच. हो, आणि यालाच आपण खरी शिस्त म्हणतो. पण इथेच एक मोठा अडथळा येतो, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक न्यूनगंड असतो. ते विचार करतात की मी 9वीत हुशार नव्हतो, मला तर नेहमी सरासरी गुण मिळाले होते, मग 10वीत अचानक माझ्यात असा कोणता चमत्कार होईल? हा इम्पोस्टर सिंड्रोम खूप सामान्य आहे. हो ना. मग अशावेळी पाथफाइंडर टीम म्हणते की 9वीचे गुण भविष्य ठरवत नाहीत, तर तो आत्ता सिरियस होण्याचा वेळ आला आहे याचा एक सिग्नल असतो. भूतकाळ विसरून एक नवीन सुरुवात करणं गरजेचे आहे. अगदी. पण आपण 9वीच्या निकालाकडे कसं पाहतो हे खूप महत्वाचं आहे. 9वीचा निकाल हा काही फायनल जजमेंट नसून तो एक डायग्नॉस्टिक रिपोर्ट आहे. डायग्नॉस्टिक रिपोर्ट म्हणजे कसं? जसं आपण ब्लड टेस्ट करतो आणि आपल्याला समजतं की शरीरात कोणतं विटॅमिन कमी आहे, तो रिपोर्ट आपल्याला आजारी पाडत नाही, तर तो सांगतो की कुठे सुधारणा करायची आहे. अरे वा. म्हणजे कमी गुण मिळाले असतील तर घाबरून जाण्याऐवजी अभ्यासाच्या पद्धतीत कुठे चूक झाली हे शोधून काढायचं. अगदी तसंच. तो एक अलार्म आहे की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने अभ्यास केला ती पद्धत बदलण्याची वेळ आली आहे. कदाचित रिव्हिजनची पद्धत चुकीची असेल किंवा लिखाणाचा सराव कमी असेल. जेव्हा या सिग्नलला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तेव्हा खऱ्या अर्थाने एक फ्रेश स्टार्ट होऊ शकतो. हे खरंच खूप दिलासा देणारं आहे. म्हणजे भूतकाळाचं ओझं न बाळगता नवीन धोरण आखायचं. आता हे धोरण सर्वसाधारण सवयींबद्दल झालं.